कबीर शेवटी गेलीच ना सोडून मैत्री तुला. कबीर, मी तिच्यासाठी काय काय नाही केलं. माझी ऐपत नसताना पण खूप प्रेम केलं यार मी तिच्यावर, जीवापाड प्रेम केलं, आणि ती मला सहज सोडून गेली. माझा एकदा पण विचार नाही केला तिने. मी तुला सांगितलं होतं की ही जाणार. कबीर आता ते सोड, पण मला ती आता हवी आहे. बघ ना, तिला कॉल कर, तिला इथे बोलव ना, काहीतरी सॉर्ट आउट करू यार. बोलव ना कबीर यार, प्लीज ना, बोलव ना तिला. मी रिक्वेस्ट. स्वातीने पण तुझ्यासाठी हेच केलेलं. तू जे जे बोलला ना, तिने प्रत्येक गोष्ट तशीची तशीच केली. पण तू एकदा तरी लक्ष दिलं तिच्याकडे? स्वातीला बघ, अरे तुझ्यासाठी तिने काय काय नाही केलं, पण तू नाही बोललास. का रे, का नाही बोललास? कारण तिच्या घरातल्यांनी तिच्यासाठी मागणं आणलं आणि तुला सहज वाटलं की जाऊ दे. हा, तू बोलला तिला की तुला हेच हवंय आणि सोडून निघालास. जसं स्वाती असताना तुझ्याकडे मैत्री ऑप्शन होती ना, तसं मैत्रीसाठी अजून कोणतरी ऑप्शन होता, आणि म्हणून ती तुला सोडून गेली. अरे आता ती खुश आहे आणि तू इथे दारू पीत बसलाय. हेच जर मला आज आईने सांगितलं नसतं ना की परागचं ब्रेकअप झालंय, तर मग मी इथे आलो नसतो. आई, हे बघ, हे माझ्या प्रेमासाठी. तुझ्या प्रेमासाठी? हे थोडं ओल्ड फॅशन नाही वाटत? ती पण थोडी नॉस्टॅल्जिकच आहे. ओल्ड फॅशन? अरे तिला तर काय पाहिजेच नाही. तिने कधीच माझ्याकडून काही अपेक्षा केली नाही, आणि आज 30 वर्ष लागली मला हे छोटंसं घ्यायला. अरे मी एवढा हट्टी होतो, मी एवढा त्रास द्यायचो, पण तिने निस्वार्थ प्रेमच केलंय माझ्यावर. तिने माझ्यासाठी कळा सोसल्यात. आणि आज ह्या वयात येऊन मला रिअलाइज झालंय की नाही रे, आपण जे बाहेर शोधतोय ते बाहेर नाहीये, आपल्याच घरात आहे. कोण? माझी मैत्री, मैत्री? माझी आई. आई? जा, मी खूप लकी आहे पराग. तू आता निघून जाशील की ते मुलांना एका आईचं प्रेम नाही मिळत, मला आता 2-2 आईचं प्रेम मिळणार. जा जा जा, जीव दे जा. मी चाललो माझ्या मैत्रीकडे.